विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्याकरता अनेक जण अभंग म्हणतात, कीर्तन म्हणतात। त्याचप्रमाणे औशेकर महाराजांचे चक्री भजनाची 250 वर्षाची परंपरा आहे। महाराज, काय तुमची नक्की फडाची परंपरा आहे? सद्गुरू देगलूरकर महाराजांच्या घराण्यातून, गुरु गुंडा महाराज देगलूरकर घराण्यातून आमचे मूळ पुरुष समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज यांनी महाराजांची सेवा केली। आणि त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की नक्षत्रामध्ये जसं पुष्य नक्षत्र आहे तसा शिष्यांमध्ये माझा वीरनाथ हा शिष्य आहे। आणि मी वीरनाथाला आश्विन शुद्ध पंचमी शके 1718 साली महाराजांनी त्यांचा विणा त्यांना प्रासादिक रूपाने मिळालेला तो चक्री भजनासाठी दिला। त्या दिवसापासून आज तागायत आमच्या घराण्यामध्ये चक्री भजनाची नित्य परंपरा आहे। देगलूरच्या गुंडा महाराजांना रामपूरच्या वनामध्ये पांडुरंगाने वेगळ्या वेगळ्या रूपात 14 अभंगात दर्शन दिले। त्या 14 अभंगाचं भजन म्हणजे चक्री भजन। जसं काकडा भजन असतं, गाथा भजन असतं, तसं हे चक्री भजन आहे, अतिशय प्रसिद्ध आहे। कलियुगामध्ये एकच क्षणामध्ये देव मोटके निमिषभरी देवाची प्राप्ती करून देते। देव या भजनात नाचतो, गुंडा म्हणे देव येती वाळवंटी। वाळवंटात देव येतात आणि चक्री भजनामध्ये दंग होऊन भक्तांना आशीर्वाद देतात। अशी चक्री भजन कधी साजरं केलं जातं आणि काय तो पोशाख कशा पद्धतीने असतो? चक्री भजन आमच्या घरात जर एखाद्या माणसाचा मृत्यू जरी झाला तरी चक्री भजन हे थांबत नाही, आजपर्यंत थांबले नाहीत। माझे वडील आणि माझे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांचा दत्त पौर्णिमेला, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला वैकुंठ निधन झालं, त्याही दिवशी आमच्याकडे चक्री भजन बंद झालेलं नव्हतं। आणि त्याचा पोशाख म्हणजे पायामध्ये चाळ असते, हातामध्ये चिपळ्या असतात, गळ्यामध्ये विणा असतो, मस्तकावर फेटा असतो, त्या फेटावर धाटा असतो, हातामध्ये चाळ असते। वाग्यता द्रवदे यस्य चित्तम रुदत्य भीक्षणम हसती क्वचिच्च विलज्ज उद्गा यतींद्रत्य तेच। नृत्य करत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो। अशी ही भजनाची परंपरा आहे आमच्या घराण्याला। आज पांडुरंगाच्या मंदिरात सेवा करायला मिळते हा मान आहे असं मी कधीही म्हणणार नाही। ही पांडुरंगाची सेवा आहे, कारण आम्ही सगळे पांडुरंगाचे दास आहोत। आम्हाला फक्त लाचावले मन लागलीसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झालो। ही भजन परंपरा या मंदिरात आम्हाला करायला मिळतं आहे, म्हणजे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी या वर्षाच्या भजनाची आम्ही रोज वाट पाहत असतो, रोज वाट पाहत असतो की पांडुरंगाच्या रावळात कधी नाचू आणि कधी लोळू, या देहाला विषयातून कसं मुक्त करू असं आम्ही करत असतो। म्हणून आजच्या दिवसासाठी आज त्रयोदशीचं महत्त्व, कारण त्रयोदशीचं महत्त्व असं आहे, तुकोबरायला दशमीला उपदेश झाला, माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, तो दशमीला उपदेश झाला। एकादशीला आमच्याकडे नगर प्रदक्षिणा होती, कीर्तन होतं, प्रदक्षिणा होती। प्रदक्षिणाला यावेळेस किमान 12,000 टाळकरी यावेळेस प्रदक्षिणेला उपस्थित होते। एक भव्य दिव्य सोहळा आज संपन्न झाला। त्यानंतर द्वादशीला काल खिरापत असते, फडावर रोज चक्री भजन असतं। आणि आज राहुळामध्ये ही चक्री भजनाचा मान नाही, ही चक्री भजनाची सेवा पांडुरंगाच्या चरणावर पांडुरंगाची प्राप्ती करण्यासाठी आज आम्ही अर्पण करतो। हे आमच्या संस्थानाचं आणि आमचं परमभाग्य आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।